यानंतर बातम्या पावसासंदर्भात आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा कहर बघायला मिळतोय। या पावसाचा सर्वाधिक फटका नायगाव तालुक्याला बसलाय। नायगाव शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्याचबरोबर ओढे नाल्यांनाही पूर आलाय, त्यामुळे अर्ध शहर पाण्याखाली गेलंय। अनेक घरांमध्येही नागरिक अडकल्याचं कळतंय। अग्निशमन दलाकडून त्यांचं बचाव कार्य केलं जातंय। आतापर्यंत नायगावमधील विविध भागांमधून जवळपास 35 लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय। बेटा उसमें बैठ चल उठ उठ। तिकडे वाशिमच्या मानोरा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय। यावेळेस पुराच्या बैलगाडी वाहून गेली होती। पुराच्या पाण्यामधून शेतकऱ्यांना उडी घेतल्यानं त्यांचा जीव वाचलाय, तर त्यांची पत्नी बैलगाडीसह वाहून जात गेली आहे। यावेळेस गावकऱ्यांनी त्यांना पुरातून सुखरूपपणे बाहेर काढले, मात्र बैलगाडी पुरात वाहून गेली आहे। बैलवर रे देवा, अरे अरे मेला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। पावसामुळे कारंजा ते धनस मार्गावरील झोडगा गावाजवळ नदीला मोठा पूर आला असून पाण्याचा जोर एवढा वाढला की वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि या ठिकाणी वाहतूक न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात देवलफडी परिसरात पावसानं तुफान हजेरी लावली आहे। घराघरात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। सध्या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्ध पातळीवरती काम केलं जातंय। जनजीवन या पाण्यामुळे पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। प्रशासनाकडून ठिकठिकाणी बचाव कार्यही राबवलं जातंय आणि काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांनाही केलं जातंय। परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। खादक नदीला पूर आल्यानं बनवस गावचा संपर्क तुटला, तर या पुलावरून जाताना तरुण वाहून गेला होता, मात्र सुदैवानं त्याला वाचवण्यात यश आलंय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तिकडे नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच रिक्षा वाहून गेली होती। गोदाघाट परिसरातील गौरी पटांगणाजवळ ही घटना घडली आहे। पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना ही घटना घडली आहे। यावेळेस 3 प्रवासी वाहून जात असताना 2 प्रवाशांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय, तर एक प्रवासी मात्र बेपत्ता आहे। अग्निशमन दलाकडून एका प्रवाशाला शोधण्याची मोहीम राबवली जाते। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू असून गंगापूर धरणातून 3025 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। लातूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। बोरगाव आणि धडकनाळ या गावांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही शेत जमिनी पाण्याखाली गेल्या असून पीकही वाहून गेले। गावकऱ्यांना घरात पाणी शिरण्याची भीती वाटतेय। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला असून पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारीही सुरू केली आहे।